स्कूलिंगपासून जर सुरुवात केली आणि त्याच कन्सेप्टमुळे सैनिकी स्कूल उदयास आलेली आहे. हां. म्हणजे आपल्या देशाला खऱ्या अर्थानं समृद्ध कोण करू शकतं, तर आजची नवीन पिढी करू शकते. खरी संपत्ती काय आहे, तर आपले हे नवजवान आहेत, विद्यार्थी आहेत, जे येणाऱ्या काळामध्ये देशाचं नेतृत्व करणार आहे. खरं. आणि हे नेतृत्व करत असताना त्यांना योग्य प्रकारचं ट्रेनिंग, ते फिजिकली फिट आणि मेंटली टफ राहणं खूप गरजेचं आहे. आणि हे ट्रेनिंग स्कूलिंग लेवलपासून जर मिळालं आणि असे आईवडील आणि विद्यार्थ्यांनी ह्या करिअरकडे आतापासून जर बघितलं तर ते खूप सोयीस्कर जाईल. होतं काय की अधिकारी किंवा नेतृत्व कधी घडतं, तर ते घडतं चांगल्या सवयीने. चांगल्या सवयी कधी होतात, जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीचा विचार आणि त्या विचारानं कृती तयार होते आणि ती कृती सातत्य त्यामध्ये असतं खरं. आणि त्यातून हॅबिट बनते आणि त्या हॅबिटमधून खऱ्या अर्थानं एक ज्याला आपण म्हणतो की एक त्यांचं सक्षम व्यक्तित्व बनतं आणि त्या व्यक्तित्व खऱ्या अर्थानं पुढे नेतृत्व करू शकतं. आणि ही जी सायकल आहे ही स्कूलिंगमध्ये सहज डेव्हलप होऊ शकते. याचं पाठीमागं कारणच असं आहे हां. की एखादा विद्यार्थी आई वडील घरी असेल तर आईवडिलांचं अनुकरण ते करतात. बरोबर. आईवडिलांना माहिती आहे, डॉक्टरांना माहिती आहे की आपण सकाळी उठलो, फिजिकल एक्सरसाइज केली तर शारीरिक तंदुरुस्ती राहते. पण असं किती जण करतात? बरोबर. नाही करू शकत ना. खरं. याचं कारण काय की आईवडील आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगत असतात, पण विद्यार्थ्यांकडून किंवा आपल्या मुलांकडून आपण अपेक्षा ठेवतो. हे मात्र घरी होऊ शकत नाही. बरोबर. ते अशा शिस्तबद्ध वातावरणात होऊ शकतं. हां. जेव्हा सैनिकी स्कूलमध्ये मुलगा असतो त्याला सकाळी 5:30ला 5ला उठायचंच आहे. हो. ठरलेल्या वेळेप्रमाणे फिजिकल एक्सरसाइज करायची आहे, बेसिक मिलिटरी ट्रेनिंग घ्यायचं आहे, वेळेवर ब्रेकफास्ट करायचं आहे, वेळेवर त्यांचं अकॅडमिक एज्युकेशन असणार आहे, वेळेवर त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी असणार आहे, रोज त्यांना गेम खेळायला मिळणार आहे आणि खेळातून म्हणजे स्पोर्ट्समनशिपमधून त्या विद्यार्थ्याचं त्या मुलाचं व्यक्तित्व घडत असतं. खरं. ज्यामध्ये टीम स्पिरिट असेल, स्वतःची वैयक्तिक स्किल असतील, ह्या डेव्हलप कुठे होतात? ग्राउंडवर होतात. बरोबर. आणि त्यावेळेस तो विद्यार्थी ग्राउंडवर हा आपलं आयुष्य घडवत असतो, फिजिकली पण आणि मेंटली पण. बरोबर. आणि हे वातावरण हे रेसिडेन्शियल स्कूलमध्ये सहज मिळतं आणि वेळेवर मिळतं आणि सातत्यानं मिळतं.